नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता इकडे आजीला एका रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं आणि आजीला बांधून ठेवता क्षणी इकडे आता तिथे ते गुंड एका बाईसोबत आजीला राखण बसलेले असतात आणि त्याच वेळेस आजी आता शुद्धीवर येते. पण आजी शुद्धीवर आल्याचे त्यांना कळता क्षणी पुन्हा आता ते आजीच्या तोंडाला रुमाल लावतात आणि त्या क्षणी आजी पुन्हा बेशुद्ध होते. इकडे आता स्वानंदी आणि समर दोघेही आता घाबरलेले असतात. तर समर आता आनंदला 25 लाख रुपयाची कॅश तयार ठेवल्याचे सांगतो. आनंद आता ते पैसे घेऊन येताच आता समर म्हणतो की आनंद पैसे मोजले ना, ते पैसे पटकन त्यांना नेऊन दे आणि आजीला घेऊन ये. तर तेवढ्यात आता अंशुमन पुन्हा आता समरला कॉल करतो. ते बघून आता स्वानंदी म्हणते की हे बघा, फोन स्पीकरवर टाका. आणि समर फोन स्पीकरवर टाकतो आणि तेवढ्यात आता अंशुमन वेगळा आवाज काढून म्हणतो की झाली का पैशाची व्यवस्था? समर म्हणतो हो झाले. आणि लगेच आता समर म्हणतो माझी आजी. तर आता अंशुमन म्हणतो की तुझी आजी अजून तरी चांगली आहे. तेव्हा आता समर म्हणतो की मग मला गॅरंटी हवी माझ्या आजीची. तर अंशुमन म्हणतो की आजकाल कोणी कोणाची गॅरंटी देत आहे का? आणि अंशुमन म्हणतो की हे बघ, मी ना एका गाडीपाशी तुला बोलावतोय तुझ्या माणसाला, आणि त्या गाडीजवळ येता क्षणी तू पैशाची बॅग तिथे ठेवायची, नाही तर तुझी आजी संपलीच म्हणून समज. समर घाबरतो आणि म्हणतो की नाही असं करू नकोस. आणि समर म्हणतो की माझ्या आजीला काही झालं नाही पाहिजे. तर अंशुमन म्हणतो लईच काळजी रे तुझ्या आजीची, चल पैसे घेऊन ये. आणि अंशुमन म्हणतो की पोलिसात वगैरे गेला नाही ना? समर म्हणतो नाही. आणि अंशुमन म्हणतो की जर पोलिसात वगैरे गेला ना तर तुझी आजी संपलीच म्हणून समज. तर आता घाबरतच समर म्हणतो नाही अजिबात जाणार नाही. आणि त्यानंतर इकडे आता आनंद कॅश घेऊन येताच आता समर म्हणतो की आनंद आणली ना कॅश, आणि पटकन समरच्या मोबाईलवर आता ते लोकेशन अंशुमन पाठवतो. आणि समर ते लोकेशन बघताच म्हणतो की किती वेळ लागेल? तर आनंद म्हणतो की 20-25 मिनिटे. स्वानंदी म्हणते फार तर अर्धा तास. आणि तिघेही आता तिथून निघतात. तर इकडे मल्लिकाने आणि अंशुमनने आता म्हातारीला ॲटो रिक्षात बसवलेलं असतं आणि मल्लिका आता ॲटो रिक्षात बसते आणि त्या गुंडाला म्हणते की हे जास्त स्वतःचं डोकं चालवायचं नाही, जसं सांगितलं ना तसंच करायचं. मल्लिका अंशुमनला म्हणते तू मागून ये रे. आणि ॲटो रिक्षातून मल्लिका आता आजीला घेऊन जाते. आणि इकडे आता त्या लोकेशनवरती आनंद, समर आणि स्वानंदी पोहोचलेले असतात. समर आणि स्वानंदी बाहेर निघतात. तर अंशुमन पटकन समरला कॉल करतो आणि म्हणतो की तो तुझ्या समोर जो लाल टेम्पो दिसतोय ना? तर समर म्हणतो दिसला, त्यामध्ये पैशाची बॅग ठेव. तर तेवढ्या स्वानंदी म्हणते की अगोदर आम्हाला आजी दाखव. आणि स्वानंदी म्हणते की आजीला बघितल्याशिवाय आम्ही पैसे वगैरे काहीच ठेवणार नाही आहे. आणि लगेच आता अंशू म्हणतो की हे जास्त शहाणपणा नाही तर त्या म्हातारीला उडवून टाकीन. तर समर घाबरतच म्हणतो नाही. आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही असं काहीच करू शकत नाही, आम्ही पैसे घेऊन आलो आणि तुमचं ऐकलं ना, आता आमचं ऐकायचं. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की जास्त मात चाडला का? स्वानंदी म्हणते की तुम्हाला पैशाची गरज आहे म्हणून तुम्ही हे करताय ना, तेव्हा आम्हालासुद्धा आता आमचं ऐकावं लागेल आणि आम्हाला आजीला बघायचं आहे. आणि स्वानंदी म्हणते की जर आजीला काही झालं तर राजवाडे अख्खी यंत्रणा तुमच्या पाठीमागे लावतील. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला पैशाची गरज आहे ना, मग व्यवहाराला व्यवहारासारखं ठेवा. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की थांब. आणि समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम काय करता? तर स्वानंदी म्हणते की अहो त्यांनी जर आपले पैसे घेतले आणि आजीला जर परत सोडवलं नाही तर काय गॅरंटी? आणि तेवढ्यात आता इकडे अंशुमन एक आयडिया करतो आणि आजीला चिमटा काढतो. तर तेवढ्यात आजी पिंट्या असे बोलते. तर पुन्हा मल्लिका आता आजीच्या तोंडावर रुमाल ठेवते. तर आता समर म्हणतो की आजी. तर तेवढ्यात आता अंशुमन फोन घेतो आणि म्हणतो की ऐकला का आता आवाज? तर आता समर स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम आता मी आजीचा आवाज ऐकला. स्वानंदी म्हणते की ती आजींना काही करणार नाही आणि ते सगळे हे पैशासाठी करतायत ना, कारण त्यांना आता पैशाची गरज आहे. आणि स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, तुम्ही इमोशनल होऊ नका, आजीला सोडल्याशिवाय आपण पैसे देणार नाही आहोत. आणि पुन्हा अंशुमन फोन करतो आणि म्हणतो की गाडीत पैसे का नाही टाकले अजून? तर स्वानंदी म्हणते मागाशी मी तुम्हाला काही म्हटले कळलं नाही का? जोपर्यंत आम्ही आजीला बघत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि अंशुमन म्हणतो की कुणाशी पंगा घेतेस तुला माहिती आहे ना? तर स्वानंदी म्हणते की आम्ही कुणाशी पंगा घेत नाही आहोत. आणि स्वानंदी म्हणते की आम्हाला ना आमच्या आजीच्या सुरक्षितेची गॅरंटी हवी आहे. आणि इकडे आता अंशुमन फोन कट करतो आणि मल्लिकाला, रिक्षात बसलेल्या मल्लिकाला ना आता अंशुमन खुणावून त्याच्याकडे बोलावतो. आणि इकडे आता मल्लिका तिथे येताच अंशुमन म्हणतो की जोपर्यंत त्या आजीला बघत नाही तोपर्यंत पैसे देणार नाही म्हणतात. आणि मल्लिका म्हणते की ही म्हातारी शुद्धीवर यायच्या आधी हिला ना समर आणि त्या स्वानंदीच्या समोर जाऊ दे आणि मग डोळे फोडून बघू देत.
आणि तेवढ्यात आता तो त्यांचा माणूस ती रिक्षा घेऊन आजीला घेऊन आता त्यांच्या समोर येतो आणि अंशुमन फोन करत म्हणतो की रिक्षामध्ये तुमची आजी बसली. आणि अंशुमन म्हणतो की दिसली का. आणि आता समोर लाल टेम्पो उभा असतो आणि अंशुमन म्हणतो की तुम्ही जर त्या लाल टेम्पोमध्ये पैसे ठेवले नाही तर तुमच्या म्हातारीला तो टेम्पो उडवेल. आणि लगेच तो त्या टेम्पोचा ड्रायव्हर टेम्पो चालू करून आता आजीच्या रिक्षाच्या दिशेने येऊ लागतो. तर मध्ये येत आता स्वानंदी म्हणते की थांबा. आणि इकडे आता अंशुमनचा फोन चालू असतो. तर समर म्हणतो नाही नाही तुम्ही आजीला काही करू नका प्लीज. आणि लगेच आता समर म्हणतो की आम्ही गाडीमध्ये पैसे ठेवतो आणि समर आनंदला पैशाची बॅग घेऊन यायला सांगतो. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की आता चुपचाप निघा. तर आता स्वानंदी म्हणते 1 मिनिट आम्ही आजीला घेतल्याशिवाय निघणार नाही. अंशुमन म्हणतो की म्हातारीला तुमच्या बरोबर पोचवतो मी, तुम्ही निघा. तर घाबरत समर म्हणतो चला चला. आणि त्यानंतर आता इकडे समर स्वानंदी आणि आनंद तिघेही आता पाठमोरे होऊन पुढे जाऊ लागतात. इकडे आता अंशुमन पळतच आता त्या गाडीकडे धाव घेतो आणि त्यातील पैशाची बॅग बघतो. आणि आता अंशुमन म्हणतो की आता तुम्ही आजीला घेऊन जाऊ शकता. आणि इकडे आता पटकन आता अंशुमनचे बोलणे ऐकताच आता समर स्वानंदी आणि आनंद तिघेही आता आजीकडे धाव घेतात. आणि समर पटकन आजीला धरतो. आणि लगेच आता त्याच ठिकाणी स्वानंदीला आता मल्लिकाच्या हातात अंगठी पडलेली असते आणि ती अंगठी सापडते. स्वानंदी म्हणते की ही तर अंगठी आजीची नाही आहे. आणि स्वानंदी विचारात पडते. इकडे अंशुमन बॅग घेऊन आता मल्लिकाकडे येतो. आणि मल्लिकाकडे येताच आता अंशुमन म्हणतो की मॉम कॅश मिळाली. आणि मल्लिकाला आनंद होतो. तर त्याच वेळेस आता त्या गुंडांचा पुन्हा अंशुमनला फोन येतो. तर अंशुमन म्हणतो तुमचे पैसे रेडी आहे, मी सांगेल तिथे या आणि घेऊन जा. आणि इकडे आता पटकन आता समर स्वानंदी आजीला घेऊन येतात. आणि आजीला घेऊन येता क्षणी इकडे पटकन आता डॉक्टरला बोलावतात आणि आजीची तपासणी करतात. आणि डॉक्टर म्हणतात की काळजी करण्याचं काही कारण नाही आहे, त्यांचा BP आता नॉर्मल आहे. आणि त्या शुद्धीवर आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टीचा अंदाज येईल असे डॉक्टर बोलतात. आणि डॉक्टर आता आजींची काळजी घ्यायला सांगतात आणि निघून जातात. आता इकडे समर हा स्वानंदीकडे येतो. बेडरूममध्ये येता समर म्हणतो की आजीला मी 17 वेळेस सांगितलं तुझ्यासोबत ना स्टाफला घेऊन जा, हजारो स्टाफ आहे आपल्याकडे. स्वानंदी म्हणते की असं बोलू नका, आजींच्या बाबतीत असं काही होणार याची कुणाला कल्पना होती का. स्वानंदी म्हणते की हे बघा आत्ता कसला विचार करायचा नाही, फक्त आपल्याला आजीचा विचार करायचा आहे. आणि इकडे आता ते गुंड येऊन आता अंशुमन त्यांना 25 लाख रुपये देतो. तर मल्लिका म्हणते की हे बघा पुन्हा आमच्या अंशुमनचं नाव घ्यायचं नाही आणि पुन्हा आमच्या घरी यायचं नाही. पैसे बघतात ते गुंड म्हणतात ठीक आहे आणि पैसे घेऊन ते निघून जातात. आणि तेवढ्यात आता ते गुंड जाताच अंशुमनला सुस्मिताचा फोन येतो. अंशुमन म्हणतो बघितलं का मॉम ही सुस्मिता कॉल करते. मल्लिका म्हणते की अरे तिच्यावर चिडू नको, व्यवस्थित बोल आणि तिला डिनरला घेऊन जा, नाही तर ना ती एक दिवस स्वानंदीला सगळं सांगन बरं का. आणि इकडे आता आजीला शुद्ध येताच आता स्वानंदी समरला म्हणते की बघा आजी शुद्धीवर आल्या. तर आता समर आजीला उठवतो आणि म्हणतो की आजी बरी आहेस ना तू. आणि लगेच आता समर आजीला म्हणतो की आजी तू बोलू नको, तुला त्रास होईल. तर आजी म्हणते की मला बोलू द्या. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की त्यांना जर बोलूशी वाटत असेल तर बोलू द्या राजवाडे. आणि आजी आता तिला कसं किडनॅप केलं ही सगळी हकीकत आता समर आणि स्वानंदीला सांगते. आणि त्या 2 बायकांनी आपल्याला कसं त्या गाडीजवळ नेलं आणि नंतर आपल्या तोंडाला कसा रुमाल लावला आणि नंतर आपल्या डोळ्यापुढे कशा अंधारे आल्या हे सगळं आजी समर स्वानंदीला सांगते. आणि समर म्हणतो की बस आजी काही बोलू नकोस. तर आजी म्हणते आता माझं डोकं दुखायला लागलं. तर समर म्हणतो शांत राहा आता आजी तू. आणि इकडे आता स्वानंदी ही तिच्या पर्समध्ये बेडरूममध्ये येताच आता तिला त्या अंगठीची आठवण येते. आणि पर्समधून ती अंगठी काढत स्वानंदी विचार करते ही अंगठी ओळखीची वाटते आणि कुठे बघितली असेल. तर पटकन आता स्वानंदीला ज्या वेळेस आता मल्लिका ही तिजोरीची चावी घेऊन तिजोरी उघडत असते त्याच वेळेस मल्लिकाच्या हातात स्वानंदीने ती अंगठी बघितलेली असते. आणि हे आता स्वानंदीच्या लक्षात येतं. आणि लगेच आता स्वानंदी विचार करते की म्हणजे आजीला काकूने किडनॅप केला आणि आजीला किडनॅप करण्यामागे काकूचा हात आहे असणार का. आणि स्वानंदी विचार करते की हे जर खरं असेल तर मला प्लॅनिंग होऊन चालणार नाही, मला शांतपणाने वागावं लागेल आणि घाई करून मला चालणार नाही. अगोदर पुरावे शोधावे लागतील आणि नंतर मग काकूशी बोलावं लागेल असे आता स्वानंदी विचार करते. आणि आता स्वानंदी विचार करते की राजवाड्यांना त्या किडनॅपरचा फोन आला होता, त्या किडनॅपरच्या त्या मोबाईलवर परत फोन करून बघू का असे म्हणत स्वानंदी तो नंबर डायल करते. पण तो आता स्विच ऑफ येतो. आणि आता फोन बंद येता स्वानंदी विचार करते मला आता शोधून काढावंच लागेल खरंच यामागे काकूचा हात आहे का. आणि इकडे आता सुस्मिता ही बेडरूममध्ये येते. अंशुमनने आता तो मोबाईल बेडरूममध्ये ठेवलेला असतो. तर त्याच वेळेस आता सुस्मिताकडचे लक्ष त्या मोबाईलकडे जाऊन आता सुस्मिता तो मोबाईल चालू करते. आणि मोबाईल चालू होता क्षणी इकडे स्वानंदीला मेसेज येतो. आणि पटकन आता स्वानंदी त्या मोबाईलवर कॉल करते. आणि सुस्मिता फोन उचलता क्षणी आता स्वानंदी म्हणते कोण बोलतं. तर सुस्मिता म्हणते मी बोलतो.
बोलते सुस्मिता राजवाडे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की हा मोबाईल तुमच्याकडे कसा, कुणाचा आहे? तर लगेच आता सुस्मिता म्हणते की माझ्या मिस्टरांचा आणि अंशुमन राजवाड्यांचा. तर लगेच आता इकडे स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदीने केलेल्या एकाच फोनने आणि इकडे आता सुस्मिताच्या एका मूर्खपणामुळे आता मल्लिकाचा खरा चेहरा स्वानंदीसमोर आलेला असतो. आणि पुराव्यासकट आता इकडे स्वानंदीला आता मोठा पुरावा मिळालेला असतो. आणि आता तो फोन अंशुमनकडे आहे. म्हणजेच आजीला आता मल्लिका आणि अंशुमनने किडनॅप केल्याचे सत्य आता स्वानंदी समरला कशी सांगते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.